वेलकम बॅक फ्रेंड्स. एकाच या जन्मी जणू ह्या मालिकेत अंजली श्रीकांत लवकरच रेशीम गाठीत बांधले जाणार आहेत आणि म्हणूनच सध्या अंजली आपल्या लग्नाच्या तयारीला लागली. विशेष म्हणजे लवकरच अंजलीचा मेकओव्हर झालेला आपण पाहणार आहोत. त्याच निमित्ताने अंजली अर्थातच तेजस्विनीशी आमची प्रतिनिधी जयंती वागधरेने मारल्या या खास गप्पा. आणखी अंजली आता लवकरच श्रीकांत सोबत लग्नाची रेशीम गाठ बांधणार आहे आणि अंजली भरपूर एक्साइटेड आहे. ती इथे पार्लर मध्ये भरपूर तयारी दिसते. अंजली तुझी सगळ्यात आधी किती एक्साइटमेंट आहे? श्रीकांत सोबत लग्न होणार आहे आता. मी पहिल्यांदाच पार्लर मध्ये आले. एकतर मला या गोष्टींची सवय नाहीये, पण मला गिरीजा जबरदस्ती इथे घेऊन आल्यात आणि मी त्यांच्यासोबत आली आहे. मला काहीच कल्पना नव्हती की इकडे आल्यावरती काय काय करावं लागेल. पण मी आता काहीतरी फेशियल असतं, मग त्याच्यानंतर मी आता हेअरकट घेणार आहे आणि हेअर वॉश घेणार आहे आणि प्लस मॅनिक्युअर पेडिक्युअर असं काहीतरी म्हणतात, तर ते पण असणार आहे. आणि जोरदार लग्नाची तयारी सुरू आहे सुद्धा. आणि आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड. तू आधीच इतकी सुंदर आहेस आणि त्यात जर तू एवढं सगळं करणार आहेस तर श्रीकांत तर अगदी बेशुद्ध पडणार आहे. काय सांगशील? निश्चित त्याच्यासाठीच एवढं सगळं चालू आहे, कारण ज्या माणसाच्या प्रेमात आहे त्याच्याशीच आता लग्न होणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी एक विशेष तयारी आहे. शिवाय गिरिजा कम्प्लिटली चेंज झालेली आहे, म्हणजे असं दिसतंय. तर आय होप आमची मैत्री अशीच टिकून राहील. इथे दादरच्या हेअरक्राफ्ट स्टुडिओमध्ये तू आली आहेस. काय ट्रीटमेंट दिली आहे तुला? कशी ट्रीटमेंट दिली आणि कसं फील होतंय आता? मस्त. तुषारनी मला छान फेशियल करून दिलेलं आहे आणि आता मॅनिक्युअर पेडिक्युअर होणार. त्याच्यानंतर मग मी हेअर वॉश घेणार आणि ते मला असं छान ट्रेंडी हेअरकट पण देणार आहेत. तर लेट मी जस्ट सी. आता बहुतेक अंजलीचा लुक चेंज होणार आहे. तर अंजली सगळ्यांना एकदम वेगळी दिसणार आहे पुढे. ओके अंजली, तुझ्या लग्नासाठी तुला ऑल द बेस्ट. पण कुठेतरी मनात एक भीती असेलच की म्हणजे इतकं सगळं सुरळीत होतं, अंजलीच्या बाबतीत नॉर्मली असं होत नाही. काय वाटतं? हो, अंजलीच्या बाबतीत कुठेतरी अगदी शेवटच्या मिनिटाला काहीतरी प्रॉब्लेम होतोच. आणि तसं होऊ नये असं गणपती बाप्पाकडे ती सतत मागणी मागतच असते. माझं सुद्धा मागणं तेवढंच आहे की आमचं लग्न सुरळीत पार पडू देत. आणि माझ्या आईबाबांनी इतकी वर्ष जे स्वप्न बघितले आहेत, इतक्या मुलांनी मला नाकारल्यानंतर माझ्या पायासकट, माझ्या अधू असण्यासकट मला जो एक्सेप्ट करायला तयार झालेले आहे, त्या श्रीकांतसोबत माझा संसार सुखाचा होते. काय सांगशील, कशी सुरू आहे लग्नाची तयारी आणि पुढे काय? आता तर फेशियल आणि केसांवर एक्सपेरिमेंट्स आहेत. पुढे काय काय शॉपिंग? आज पार्लर, उद्या शॉपिंग, मग साड्या किंवा पुढे जाऊन जे काय माझे ड्रेसेस असतील सासरी नवीन घालायचे तसे साड्या आणि शालू आणि हे सगळं असणार. आणि त्याच्यानंतर फायनली लग्न. आणि लग्नाच्या खूप गोष्टी स्पेशल आहेत आणि खूप सरप्राइजेस आहेत आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. आणि त्यांना खूप जणांना आणि खूप गोष्टी बघायला मिळणार आहे. आणि शिवाय आम्ही सोनंसुद्धा खरेदी करणार आहोत. ते कदाचित परवाला होईल.
झालं आणि आय होप म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना एक ट्रीट असणार आहे अंजली आणि श्रीकांतचं लग्न, कारण आमच्याकडे इतके सरप्राईजेस आहेत, इतके वेगवेगळे बॉक्सेस ऑफ सरप्राईजेस आहेत की मला खात्री आहे की ऑडियन्सना खूप मजा येईल सगळ्या. आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि इतक्या आपुलकीने बोललीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.